हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आमची सकाळ सकाळ आज लवकरच झाली आणि सगळी जेवणाची वगैरे तयारी सुरुवात केली जेवणाला. आणि नंतर मग आमचा आलता मधीनच युवान, तो मम्मी पप्पांकडे होता, तो आलेला. नंतर मग माझं जेवण वगैरे, भाजी वगैरे, वरण वगैरे सगळं झालं. आणि एकीकडे आमच्या युवानला पाहिजे होतं दूध, मग त्याला दिला दूध. तो मस्त टी व्ही बघत बघत दूध पित होता. आज आज त्याला पालण्याने बसायचा नव्हता, त्या खुर्चीनंच बसायचा होता. नंतर मग त्याची केली तयारी आणि मी पण केली तयारी, कारण की आज होती आषाढी एकादशी. तर आमचा विठोबा बघू शकता कसा मस्तपैकी रेडी झाला आहे आणि मस्त त्यांनी कपडे वगैरे ठेवलेले. गेल्या गेल्या मस्त पाया पडायला गेला. खूप सगळी लोक त्याकडे बघत होती का एवढा छोटा मुलगा मस्त पाया पडतोय. तर नंतर मग त्यांनी पाया वगैरे पडला आणि त्याला पाहिजे होता केला, तो केल्यासाठी धावत होता कधीपासून. मग युवांनी पण पाया वगैरे पडलं, मस्त केला वगैरे घेतला. नंतर आलो आम्ही गावदेवीच्या मंदिरामध्ये. गावदेवीच्या मंदिरात पण मस्त पाया वगैरे पडलो. आणि नंतर मग बघते तर काय मी बघते की युवान कुठे गेला, तर हे पण गेले बघायला. तर युवान गेलेला मस्तपैकी केला आणायला. त्याला मी म्हणली घरी गेल्यावरती देते, तर ऐकतच नव्हतं. नंतर आलो घरी, मग त्याचे फोटो वगैरे थोडेफार काढले. आता त्यांना बोललो मी आराम करते, ते बसलेले मोबाईलमध्ये. मग मी गेली बेडरूममध्ये आणि इकडे युवानला पहिले तर झोपवलं. नंतर बघतो तर काय हे काहीतरी मागवलेलं, पण तो घेतलं खाऊन आणि मस्तपैकी वरण भाताशी पण जेवून घेतलं. एकीकडे टी व्ही लावलेली. त्यानंतर संध्याकाळी आली निहारिका आली, भरपूर दमलेली निहारिका. तर नंतर मग युवान आणि ते दोघं पण अजूनपर्यंत झोपलेले, निहारिका आली तरी. त्यानंतर युवान उठला आणि युवान राहत नव्हता, तर मी त्याला दिली मस्तपैकी टी व्ही लावून. मग तो मस्त टी व्ही बघत बसलेला, अजिबात हलत नव्हता. जरा मग टी व्ही लावली आणि एकच गाणी लागतो आम्हाला, तो टी व्ही लावून दिला का मस्त. नंतर ते गेलेले निहारिकाला क्लासशी आणायला आणि भरपूर भिजलेले, निहारिका गेलेली क्लासला. तर त्यानंतर मग युवानला आज काय झालं तर काही समजतच नाही, जेवायला मागतच नव्हता. बलशी जेवायला भरवलं तर कुठे जेवला आणि नंतर मग त्याला आली भरपूर झोप. तो जेवता जेवताच झोपत होता. आणि नंतर मग मी बोललो नको बोलतो मस्त. नंतर मग जेवून घेतलं त्यांनी. मधीनच झोपतो, मधीनच खेळतो. नंतर मग बघते तर काय आमच्या दीदीने आज त्याला झोपवलं मस्तपैकी. मस्त युवान पण झोपला. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.